ब्रेकनंतर आपलं स्वागत आणि आता पाहूयात तुमच्या आमच्या गावची बित्तम बातमी गाव तिथं माझा। अकलूजमधील संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मुक्कामाची जागा बदलण्यात आल्यानं नागरिकांमध्ये नाराजी पसरलेली आहे। त्यामुळे या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा अनेक संघटनांनी दिलाय। संत तुकोबारायांची पालखी अकलूजमधील विठ्ठल मंदिरामध्ये मुक्कामाला असते, मात्र ही जागा खूपच अपुरी पडत असल्यानं प्रशासनानं सदाशिवराव माने या शाळेमध्ये नवीन जागा दिली। मात्र परंपरेनं विठ्ठल मंदिरातील तुकोबारायांच्या पालखीचा मुक्काम हलवण्यास अकलूजमधील ग्रामस्थ आणि अनेक संघटनांनी आपला विरोध दर्शवलाय। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज सुकाणू समितीच्या सदस्यांची शासनासोबत पहिली बैठक होते। यावेळी शासनानं आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर येत्या 13 तारखेला बच्चू कडू स्वतः रेल्वे जाम करेल असं वक्तव्य सुकाणू समितीचे सदस्य आमदार बच्चू कडू यांनी केलेलं आहे। यासोबतच आमच्या समितीमध्ये कोणताच वाद नसून आम्ही उद्या 5 ते 6 मागण्या रेटून धरणार आहोत। आता दहशतवाद नाही तर शेतकरी कट्टरवादाला सुरुवात झाली आहे असंही बच्चू कडू म्हणाले। मोदी सरकारच्या 3 वर्षाच्या काळात मोदी सरकारच्या सक्षम भूमिकेमुळे भारताची तिन्ही सेना दलं शेजारील दोन्ही राष्ट्रांपेक्षा सक्षम असल्याचं विधान संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी केलंय। जळगाव येथे पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते। त्याचप्रमाणे पाकिस्तानवरती बोलताना पाकिस्तान भारताशी थेट युद्ध करू शकणार नाही, भारत सक्षम आहे हे पाक जाणतो, त्यामुळेच पाकिस्तानने हे छुपे युद्ध सुरू केलंय असंही ते म्हणाले। पश्चिम महाराष्ट्रातल्या बारामती सारख्या भागामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढू लागलेल्या आहेत आणि त्यामुळेच काल शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोरे यांनी बारामतीतील आत्महत्याग्रस्त शेतकरी हनुमंत शिंदे यांच्या कुटुंबियांना भेट दिली। कर्जबाजारीपणा आणि मुलीच्या लग्नाचं ओझं हनुमंत शिंदे यांच्यावर होतं। या घटनेनंतर नीलम गोरे यांनी त्यांच्या कुटुंबाला भेट देऊन त्यांचे सांत्वन केलं। बारामती तालुक्यात एका महिन्यात 3 शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत। भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील गुंडे गावामध्ये वीज पडल्यानं एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय तर इतर 10 लोक जखमी झाले असून त्यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। नदी ओलांडून मागली गावातील आठवडी बाजारासाठी जात असताना अचानक वादळी पावसाला सुरुवात झाली आणि त्यामुळे त्यांनी नदी पात्रामध्ये असणाऱ्या मच्छीमारांच्या खोपडीचा आधार घेतला। अचानक विजेचा कडकडाट होऊन या खोपडीवरच ही वीज पडून या दत्तू पडोले या शेतकऱ्याचा मृत्यू झालाय। 8 लोकांची प्रकृती खालावल्यानं त्यांना पुढील उपचाराकरता नागपूरला हलवण्यात आलंय। वीज झाडावरती कोसळल्यानं झाडाखाली आश्रयाला थांबलेल्या 70 मेंढ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवेढ्यामध्ये घडलेली आहे। पावसाचा जोर वाढत असल्यानं मेंढपाळ आपल्या मेंढ्यांना घेऊन झाडाखाली उभारला होता, पण दुर्दैवानं याच झाडावरती वीज पडली। या झाडाच्या आश्रयासाठी थांबलेल्या 58 मेंढ्या आणि 12 शेळ्यांचा सुद्धा यामध्ये मृत्यू झाला आणि या दुर्घटनेमध्ये मेंढपाळाचं जवळपास लाखो रुपयांचं नुकसान झालंय। तिकडे चंद्रभागा नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या 4 भावांचा पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय। दुपारी 4:30 वाजता ही घटना घडली। ही मुलं चंद्रभागा काठाजवळ पोहण्यासाठी गेली होती। पाण्याचा अंदाज न आल्यानं ही मुलं पाण्यामध्ये बुडाली आणि उपचारासाठी त्यांना उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणल्यानंतर डॉक्टरांनी 4ही मुलांना मृत घोषित केलं। धीरजप्पा जुमाळे आणि गणेश सिद्धप्पा जुमाळे हे दोघं 8 वर्षाचे तर सौरभ शहापूरकर आणि श्रीपाद शहापूरकर हे 6 वर्षाचे होते। एकाच कुटुंबातल्या 4 भावांचा मृत्यू झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येते। सांगली जिल्ह्यातल्या कवठे महाकाळमध्ये लुटमार करणाऱ्या 3 पैलवानांच्या अवघ्या 4 तासांमध्ये पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। या तिघांकडून 58,000च्या मुद्देमालासह तलवार जप्त करण्यात आलेली आहे। शुक्रवारी मध्यरात्री एका घाटामध्ये या तिघांनी पुण्यावरून येणाऱ्या बोलेरो गाडीला अडवलं। यावेळी तलवारीचा धाक दाखवून गाडीतील प्रवाशांना लुटलं आणि ते फरार झाले। अशाच प्रकारे त्यांनी आणखी एक गाडी अडवून लुटमार केली, मात्र पोलिसांनी तात्काळ चक्र फिरवत या 3 तरुणांना जेरबंद केलंय। वर्ध्यातल्या सुसुंद्रा गावातील दारू विक्रेत्यानं गावातील 6 दुचाकी पेट्रोल टाकून जाळून टाकलेल्या आहेत। मध्यरात्री गावकऱ्यांचा जेव्हा या प्रकार लक्षात आला तेव्हा दारूच्या नशेतील विक्रेत्याला गावकऱ्यांनी पोलिसांकडे सोपवलं। आरोपी मोरेश्वर मासोदकर हा गावामध्ये दारू विक्रीचा व्यवसाय करतो। काही दिवसांपूर्वी त्यानं दारूबंदी महिला मंडळाच्या अध्यक्षा रमाबाई इंगळे यांना मारहाण केली होती। या तक्रारीवरून त्याला जेलची हवा सुद्धा खावी लागली होती आणि याच रागातून त्यानं इंगळे यांच्या दुचाकीसह गावातील 5 जणांच्या दुचाकी पोलीस पाटलाच्या घरासमोर नेऊन जाळल्या।
नगर पुणे रस्त्यावरती हॉटेलवरती छापा टाकून वेश्या व्यवसायाचं रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आलं। या कारवाईमध्ये 11 जणांना अटक करण्यात आली असून 3 महिलांची सुटका करण्यात आली आहे। त्याच परिसरामध्ये हॉटेल माथेरानवरती ही कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यामध्ये संतोष आणि मनोज कोतकरवर यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महिलांना देह विक्रीमध्ये प्रवृत्त करून वेश्या व्यवसाय केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे। अमरावती जिल्ह्यातल्या तळेगावमध्ये सुरू असलेली दारूची दुकानं बंद करण्यासाठी महिलांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं समोर आलंय। यावेळी महिलांनी चक्क गावातील पाण्याच्या टाकीवरती चढण्याचा प्रयत्न केल्यानं पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली। अखेर तहसीलदारांनी आंदोलनकर्त्या महिलांची समजूत काढत पुढचे 5 दिवस दारूची दुकानं बंद करण्याचे आदेश दिले। यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको करून आंदोलन केलं। यावेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात। शेतमालाला उत्पादन खर्चावरती आधारित योग्य भाव आणि शेतकऱ्याची संपूर्ण तूर खरेदी करावी या मागणीसाठी काँग्रेस राष्ट्रवादीनं दारव्हा बंदची हाक दिली। या बंदला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून यावेळी आंदोलकांनी दारव्हा बसस्थानक जवळ एकत्र येत भाजीपाला आणि फळं सुद्धा रस्त्यावरती फेकून रास्ता रोको केला आणि घोषणाबाजी केली। अहमदनगरला राष्ट्रवादी काँग्रेसनं शेतकऱ्यांच्या समस्यांच्या विरोधामध्ये काल निदर्शनं केली। यावेळी 1,37,000 सह्यांचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलंय। शेतकऱ्यांची कर्जमाफी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी, वीज पुरवठा, शेतमालाच्या दरासह इतर 13 मागण्यांची बळीराजांना सनद सादर केली। सरकार आश्वासन देऊन सुद्धा दिलासा देत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीने केलाय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादीतर्फे देण्यात आलाय।